एकदम झटपट तयार होणारी आणि चविष्ट अशी ही भुना आलू मटारची रेसिपी आज पाहणार आहे। तर पोळीबरोबर, फुलक्याबरोबर किंवा भातासोबत ही रेसिपी खूप छान लागते। करूया रेसिपीला सुरुवातीला 2 कांदे गॅसवर भाजायला ठेवलेले आहेत। तर एक अशी जाळी ठेवायची गॅसवर आणि जाळीवर 2 कांदे भाजायला ठेवून दिलेले आहेत। कांदे भाजेपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर एक ड्राय मसाला बनवून घेणार आहे। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये 1 चमचा धने, 1 मोठी वेलची, 5 ते 6 काळी मिरी आणि 1 चमचा भरून जिरे घालून घेतलेले आहेत। तांबूस रंग येईपर्यंत छान असे हे मसाला भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 लवंग पण घालून घेतलेले आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कांदे पण छान असे भाजून तयार झालेले आहेत। तर हा कांदा थंड होईपर्यंत आपण ही डिश बाजूला ठेवून मिक्सरमध्ये मसाला फिरवून आणूया। तर हा मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि जाडसरच हा मसाला एकदम ग्राइंड करून आणायचा आहे। मिक्सरमध्ये फिरवलेला मसाला आपण वाटीमध्ये काढून ठेवूया आणि भाजून थंड झालेल्या कांद्याची साल काढून घ्यायची। तर ही सहज पद्धतीने कांद्याची साल निघते। तर पूर्ण साल ही काढून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदे छान असे बारीक चिरून घालून घेणार आहे। खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होती। जास्त करून भातासोबत ही भाजी खूप छान लागते। कांद्याचे असे बारीक स्लाइस करून घ्यायचे म्हणजे मिक्सरला एकदम बारीक अशी प्युरी तयार होती याची। तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे, नंतर मुठभर कोथिंबीर घालून घेतलेली आणि अर्धी वाटी दही घालून घ्यायचे। छान ताजं दह्याचाच वापर या ठिकाणी करायचा आहे। सुरुवातीला हे असं मिक्सरला फिरवून आणल्यानंतर अर्धी वाटी डाळे घालून घेतलेले आहेत आणि हे फुटाण्याची डाळ आपण घालून घेतलेली आहे। नंतर पण फिरवून आणलेली एकदम बारीक अशी याची पेस्ट करून आणायची। आता आपण परत एकदा तोच पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि पॅनमध्ये 1 मोठा चमचा भरून तेल घालून घ्यायचे, अर्धा चमचा जिरे घालून घेतले, पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि या ठिकाणी 1 चमचा भरून आलं पेस्ट टाकलेली, अर्धा चमचा लसूण बारीक तुकड्यांमध्ये कट करून घालून घेतलेले। छान एकदा हे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। थोडासा याचा कच्चेपणा गेल्यानंतर आपण यामध्ये 2 वाट्या मटार घालून घेणार आहे। तर मटारचे दाणे छान असे सोलून घेतलेले, धुवून घ्यायचेत आणि नंतर आपण यामध्ये हे मटारचे दाणे घालून घेतलेले। छान एकदा मटारचे दाणे परतून घ्यायचेत आणि नंतर आपण 1 मिनिटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून थोडेसे मटार शिजवून घेणार आहे। तर हे झाकण ठेवून मटार थोडे शिजवून घेतलेले। नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेले। काळी मिरीचा वापर केला असल्यामुळे तिखट थोडंसं जपून वापरायचे। परत एकदा मटार आणि मसाले छान परतून घेतलेले। तर या ठिकाणी आपण 1 मोठ्या साईजचा बटाटा कट करून घेतलेला आणि तो तेलामध्ये छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। 1 वाटी बटाटा आपण या मटारमध्ये घालून घेतल्यानंतर थोडंसं परतून 1 वाफ काढून घ्यायची। अर्धा मिनिटासाठी झाकण ठेवलेले, नंतर मटार आणि बटाटा छान परतून घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी आपण ही कोथिंबीर आणि कांद्याची पेस्ट तयार केलेली घालून घेतोय। पूर्ण ही कांद्याची पेस्ट कोथिंबीर घालून घेतल्यानंतर जो ड्राय मसाला बनवला होता तो घालून घ्यायचा आहे। संपूर्ण मसाला घालून घेतल्यानंतर छान एकदा परतून घ्यायचे। मटारमध्ये
मसाल्याचं मिश्रण पूर्ण छान भाजून घ्यायचे आणि नंतर 2 ते 2.5 वाट्या पाणी घालून घ्यायचे. या ठिकाणी 2 वाट्या पाणी घालून घेतलेले. पाणी घातल्यानंतर छान एकदा परतून घ्यायचे. खूप छान लागते ही चवीला भाजी. कशाबरोबरही खा, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भातासोबत सुद्धा ही भाजी छान लागते. 2 ते 3 मिनिटांनंतर लगेचच ही भाजी शिजून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय खूप छान असा रंग पण येतो या भाजीला. आणि ही तयार झालेली भुना आलू मटारची रेसिपी किंवा भुना मटार आलूची रेसिपी तयार झालेली रेसिपी आपण भातासोबत सर्व करणार आहे. तर या पद्धतीने हा भात डिशमध्ये काढून घेतलाय आणि ही भाजी आपण यावर घालून घेतलेली आहे. कच्चा कांदा आणि लिंबूचं गोड लोणच्यासोबत खूप छान लागती ही भाजीची रेसिपी. तर या पद्धतीने ही तुम्ही भाजीची रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.